एकतर जेव्हा टी व्हीवर मोदी साहेबांची सभा मी ऐकत होतो आणि भाजपचे उमेदवार मंडलिक साहेबांचे जे काही 2-3 वक्तव्य हे काँग्रेसचे उमेदवार महाराजांबद्दल आले, या सगळ्या गोष्टी जेव्हा टी व्हीवर बघितल्या तेव्हा महाराष्ट्राचा नागरिक म्हणून चिंतित होतो. कारण शेवटी आम्ही सर्वजण कोल्हापूरकडे पुरोगामी विचार आणि दिशा देणारं एक भाग आणि इथली लोक हे पुरोगामी विचार आणि शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर नेहमी राहिलेले आहेत. हे द्वेषाचं राजकारण जे काय भाजपकडनं इथं पेरलं जातंय त्याचा काय परिणाम इथं झाला आहे का अशी थोडीशी चिंता होती. पण इथं आल्यानंतर लोकांना जेव्हा मी भेटलो, लोकांची जेव्हा चर्चा केली, त्यांनी आम्हाला सांगितलं की भाजपने इथं दंगल घडवण्याचा प्रयत्न केला, बरंच काय करण्याचा प्रयत्न केला, द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला. राजश्री शाहू महाराजांची ही भूमी आहे, पुरोगामी विचाराची भूमी आहे आणि कोल्हापूरकरांचं ठरलंय की यंदा महाराजच आणि पंजाच या कोल्हापूर मतदारसंघातून चालवायचा आहे. वाटत नाही. त्याचं मुख्य कारण आहे की लोकात चर्चा सुरू झालेली आहे. फर्स्ट फेजमध्ये मोदी साहेब विकासाबद्दल बोलत होते, पण जेव्हा फर्स्ट फेज संपली आणि जे हवेतलं मतदान असतं मोदी साहेब करत 2014 आणि 19ला जे झालं होतं ते यंदा झालेलं नाही आणि ते झालं नसल्यामुळे आता ते चिंतेत पडलेत आणि आता ओरिजिनल लेवलला गेलेत. द्वेषाचं राजकारण हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं आणि मोदी साहेबांकडनं केला जातो. त्याचा अर्थ की भाजप आता कुठेतरी घाबरलंय. विकासावर लोकांचा विकास हा भाजपच्या माध्यमातून होईल असं वाटत नसल्यामुळे कुठेतरी हिंदू मुस्लिम करून द्वेष निर्माण करून कसं तरी हे इलेक्शन पार पाडायचं असा प्रयत्न भाजपकडनं होतोय, जो लोकांना पटत नाही. लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न पाहिजे. आंबेडकरांचे भूमी असल्याचं वक्तव्य आता महाराष्ट्रात येऊन ते करतात. यापूर्वी वेगवेगळी नावं आहेत त्यांच्याकडून घेतली जात होती. आता नंतर कुठंतरी वातावरण बिघडलं. आता त्यांचाच एक प्रमुख प्रवक्ता आहे द्विवेदी, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय खालच्या लेवलचं वक्तव्य केलं. तुकोबरायांच्या बद्दल सुद्धा काही त्यांच्या नेत्यांनी आणि तथाकथित महाराजांनी वक्तव्य केलं भाजपच्या विचाराच्या. त्याच्याचबरोबर महात्मा फुलेंबद्दल बोललं गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोललं गेलं. तेव्हा मोदी साहेब चूप होते, तेव्हा फडणवीस साहेब चूप होते, तेव्हा भाजपचे नेते चूप होते आणि जेव्हा राजकारण आणि इलेक्शनचं टाईम येतो तेव्हा मात्र ह्यांना मोठे मोठे लोक आणि महाव्यक्ती नाहीतर पुरोगामी विचाराचे सर्व नेते त्यांना आठवतात. त्यामुळे लोकांना कळलं आहे भाजपला फक्त राजकीय पोळी भाजायची, बाकी काय करायचं नाही. विचाराचं ह्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही. तुम्ही जर बघितलं तर मंडलिक साहेबांचं वक्तव्य हे जर बघितलं तर कुठेतरी ब्रिटिश काळातली जी रणनीती आहे की भेदभाव करण्याची, तीच रणनीती परत इथं करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपने पवार कुटुंब फोडलं, दुर्दैव आहे, पण आम्ही समजू शकतो राजकीय कुठेतरी घराणा होतं. पण तुम्ही इथं येऊन दोन जे राजे घराणे आहेत त्याच्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहात. ब्रिटिश रणनीती हे तुम्ही राजघराण्याबद्दल आणून इथं द्वेष निर्माण करून वाद निर्माण करून काहीतरी पोळी भाजण्याचा प्रयत्न जर केला असेल तर ही जी काही ब्रिटिश विचाराची भाजपची रणनीती ही कोल्हापुरात आणि महाराष्ट्रात चालणार नाही. मैदानात उतरवले वाटते काय कोल्हापूरच्या राजघराण्यावरती कदम पांडे सुद्धा हक्क दाखवतात आणि कदम पांडे सुद्धा आज प्रचारासाठी आलेले नाही. हे बघा, तुम्ही जर बघितलं तर साताऱ्याचे जे BJPचे उमेदवार आहेत आपले महाराज, ते दिल्लीला गेले होते. त्यांना 3-3, 4-4 दिवस तिथं वाट बघावी लागली. कुठंतरी दिल्लीवाले लोक एक संदेश देतात महाराष्ट्रामध्ये की हे जे काही तुमचं विचार, तुमचं जे काही घराणे आहेत प्रमुख, हे आम्हाला दिल्लीला काही पडलेलं नाही. आणि कुठंतरी इथं सुद्धा तुम्ही बघितलं तर दोन घराण्यामध्ये मुद्दामून वाद हा आणण्याचा प्रयत्न हा मंडलिक आणि भाजपने केला जातोय. तर हे जे काय आहे आता इथं मला असं कळतं की CM साहेब 4 दिवस तंबू ठोकून आहेत. आता जेव्हा कोल्हापूर अडचणीत होतं तेव्हा भाजपचे नेते आले नाहीत, तेव्हा मोदी साहेब आले नाहीत. मोदी साहेब मात्र गुजरातला गेले, विमानातून त्यांनी फेरफटका मारला, 1000 कोटी रुपये तिथं दिले. नुकसान खरं झालं होतं इथं तुम्ही दुर्लक्ष केलं आणि इथं येऊन मोठ्या मोठ्या भाषणं तुम्ही करताय आणि इथं येऊन काय करताय तर द्वेष निर्माण करताय. हे जे काय आहे ना हे इथं असताना लोकांना पटत नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांचं ठरलंय की यंदा काँग्रेसला पाठिंबा द्यायचा. पण मान गादीला आणि मत मोदीला अशा पद्धतीचे महायुतीकडून प्रचार सुरू झालेला आहे. कसं बघताय याच्याकडे, असं हे होईल सक्सेस? हे योग्य आहे का? योग्य आहे का? म्हणजे तुम्ही गादीला मोदी साहेबांपेक्षा कमी समजता? हा संदेश तुम्ही भाजपचे लोक इथं देतात. अरे हेच तर तुम्हाला सांगतोय
की छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं ह्यांना काय पडलं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं काय पडलं नाही, महात्मा फुलेंचं काय पडलेलं नाही, त्याच्याचबरोबर तुम्ही कर्मवीर भाऊराव अण्णांचा अपमान तिथं केला गेला ते तुम्हाला काय पडलेलं नाही. आणि तुम्ही म्हणता की मोदी हे महत्त्वपूर्ण आहेत आणि बाकी सगळ्या ज्या गाद्या म्हणजे गादी नसती ती परंपरा आहे. आमच्या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि खास करून कोल्हापूरकरांसाठी आम्हाला परंपरा महत्त्वाची आहे आणि तुम्ही आमच्या परंपरेतच कुठंतरी वाद निर्माण नाही तर हात घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही हात तोडल्याशिवाय राहणार नाही. 2019च्या सगळ्या त्या काळामध्ये मल्लिकार्जुन खरगेंच्या बरोबरची बोलणी अर्धवट सोडली, त्यांचं काहीतरी खटकलं आणि त्यानंतरच आम्हाला पहाटेचा शपथविधी करायला शरद पवारांनी सांगितलं, असे दावा अजितदादा करतात. अजितदादा कुठे आहेत आत्ता? जेव्हा महाविकास आघाडीमध्ये होते तेव्हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या काळामध्ये प्रचार सभा घ्यायचे, विधानसभेमध्ये अख्ख्या महाराष्ट्रात प्रचार सभा घ्यायचे. आज कुठं बसलेत? बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सोसायटीमध्ये जाऊन प्रचार करत बसलेले आहेत. भाजपला जे पाहिजे होतं पवार कुटुंब त्यांनी फोडलं, पवारांमध्ये वाद निर्माण केला आणि मग अजितदादा जे उद्या पुरोगामी विचारावर राहिले असते तर कदाचित उद्या जाऊन ते आपल्याबरोबर राहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले असते, पण ते न करता आज दादा कुठे आहेत तर सोसायटीचा प्रचार करतायत. आता पवार साहेबांवरच आता दादा बोलायला लागलेत, पवार साहेबांच्या कार्यावरच दादा प्रश्न तिथं निर्माण करायला लागले. त्यामुळे दादा आज जे बोलतायत त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवणं हे म्हणजे वेडेपणा असेल आपल्या सगळ्यांचा. पूर्वीचे दादा आणि आत्ताचे दादा फार मोठा फरक आहे. पूर्वीच्या दादांचा आम्ही फॅन होतो, आत्ताचे दादा हे भाजपचे दादा आहेत. त्यामुळे ते खोटंच बोलायला लागलेले आहेत, दुसरं काही नाही. 10 दिवसानंतर ते असेही म्हणतील की साहेब मुख्यमंत्री नव्हतेच, साहेब कृषीमंत्रीसुद्धा नव्हते, साहेब आमदारसुद्धा नव्हते. जो काय पवारांचा काळ सुरू झाला त्या दिवसापासून सुरू झाला तेव्हा अजितदादा राजकारणात आले. शरद पवारांनी एका रात्रीत वसंतदादांना मुख्यमंत्री पदावरून खाली घेतलं, ती गद्दारी नव्हती का? कोण? सांगोल्याचे आमदार वसंतदादांच्या बद्दल जे काय झालं शालिनीताईंनी त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे. आता हे सांगोल्याचे जे झाडीवाले डोंगरावाले जे आमदार आहेत त्यांना वसंतदादा आणि त्यावेळेस काय घडलं हे जास्त माहिती की शालिनीताईंना जास्त माहिती. शालिनीताईंनी त्याच्याबद्दल बोललं असेल तर हे जे सांगोल्याचे आमदार आहेत त्यांनी परत एकदा गुवाहाटीमध्ये जावं, कारण की ते परत एकदा तिथले आमदार होत नाही. लोकांनी त्यांना आता नाकारलेलं आहे. साताराचे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढ होते. पवारसाहेबांनी पण संघर्ष करण्याची आपली भूमिका आता स्पष्ट केली. गुन्हे दाखल नाही, कदाचित जेलमध्ये सुद्धा टाकतील. लोकसभा झाल्यावर मला जेलमध्ये टाकतील, हे भाजपची प्रवृत्ती आहे. पंढरपूरला तुम्ही जर बघितलं तर पंढरपूरला तिथे आपले जे अभिजित पाटील आहेत त्यांच्यावर कारवाई झाली, कोऑपरेटिव्ह कारखाना सील तिथं केला गेला. त्याच्याचबरोबर आत्ता इथं जिथं कोल्हापूरमध्ये मी उभा आहे, तुम्ही मीडिया म्हणून लोकात जरा जावा. जे जे शाहू महाराजांबरोबर त्यांचे जे परिचयाचे बिझनेसमन आहेत, व्यावसायिक आहेत, दुकानदार आहेत, जे कोणाचे रेस्टॉरंट असतील, हॉटेल्स असतील, बार असतील, त्या सगळ्यांना तिथं कारवाई आता सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे हे काय आहे भाजपले विचित्र डोक्याचं आहे. त्याच्याचबरोबर अकलूजचे कोणतरी नेते आहेत ते कुठल्या तरी मध्ये हाफ मर्डर का फुल मर्डरमध्ये फरार आहेत, खरं खोटं मला माहीत नाही. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांना ते भेटले, ते तर फरार आहेत. मग देवेंद्र फडणवीस साहेबांना कसे भेटले? हे मोठे मोठे गुंड फडणवीस साहेबांना भेटत आहेत, दादांना भेटत आहेत, एकनाथ शिंदे साहेबांना भेटतात. सामान्य लोक तर भेटूच शकत नाहीत, मग गुंड भेटत आहेत. त्यामुळे गुंडांचा वापरसुद्धा या इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो आहे. भाजप अशा लेवलला चाललेला आहे की ते आपण विचारही करू शकत नाही. मला लोकांना विनंती करायची आहे की लोकसभेमध्ये ही जी रणनीती दडपशाही, गुंडाशाही आणि हे जे काही केंद्रीकरण सत्तेचं केलं जातं आहे ते जर यशस्वी ठरलं, जे होणार नाही, विधानसभेला हेच ऐकावं लागेल, जिल्हा परिषदला हेच ऐकावं लागेल, महानगरपालिकेला सुद्धा गुंडागर्दी आपल्याला ऐकावं लागेल. त्यामुळे उत्तर या लोकसभेला द्यावं. मोदी शहानी एक फोन केला तर रतन टाटा देखील सरळ होतील असे वक्तव्य आज अजितदादांनी केले. रतन टाटा हे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो, त्यांच्याबद्दलचं असं वक्तव्य एक फोन आला तर ते देखील सरळ होतील. आजपर्यंत दादांना फार जवळून मी बघितलेलं आहे. दादांचे जे काही परिचयाचे बिझनेसमन आहेत ते सगळे कॉन्ट्रॅक्टर आहेत, रिअल इस्टेटमध्ये बिल्डर आहेत. दादांचं आणि इंडस्ट्रियलिस्टचं कधी पटलेलं नाही. त्यामुळे रतन टाटा साहेबांचं कार्य किती मोठं आहे हे दादांना कळणारच नाही, कारण का त्या बाबतीत त्यांची तिथं पोचसुद्धा नव्हते. अडाणी साहेब असतील, मुकेश अंबानी साहेब असतील. त्यामुळे दादांना कदाचित रतन टाटा साहेबांचं कार्य माहिती नसल्यामुळे
आणि मोदी साहेबांना खुश करण्याच्या नादामध्ये ते काय बोलतात ह्याच्यामध्ये गडबड झाली असावी. दादांची चूक नाही, स्क्रिप्ट दिल्लीवर नाही येते आणि दादा फक्त ते वाचतात, त्यामुळे थोडीशी गडबड झाली असं आपल्याला बघावं लागेल. त्यामुळे दादा आत्ता जे बोलतात ते स्वतःचं काहीच बोलत नाही, ते फक्त स्क्रिप्ट तिथं वाचतात, बाकी काही करत नाहीत.